फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. तर मी 2 शब्द सांगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली झाला आणि त्यांचा मृत्यू 4 एप्रिल 1680 साली झाला. आणि त्यांनी अनेक किल्ले जिंकले. त्यांचे एकूण किल्ले 361 ते 365 आहेत. आणि त्यांनी तसंच किल्ला नांदेडमध्ये पण आहे नवगिरी किल्ला. आणि त्यांनी 11 वर्षात त्यांनी तलवारबाजी शिकली होती. आणि त्यांना अनेक 16 भाषा येतात. आज 19 फेब्रुवारी आपण साजरी करतो शिवाजी महाराज जयंती. 19 फेब्रुवारी 1930 रोजी शिवनेरी किल्ल्यावर त्यांच्या आईचे नाव जिजामाता, त्याच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते. आणि त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज एक शूर आणि आदर्श राजा होते. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद. आज 19 फेब्रुवारी आपण साजरी करत आहोत. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. त्यांच्या आईने लहानपणीच त्यांना बालकृष्णाच्या व महाभारत रामायण त्यांच्या गोष्टी सांगितल्या. त्यांचा राज्याभिषेक रायरेश्वरीच्या मंदिरात झाला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवले. माझे नाव शिवम प्रल्हाद बाबर. मी इयत्ता 6वीमध्ये शिकतो. आज 19 फेब्रुवारी शिवाजी महाराजांविषयी मी 2 शब्द सांगणार आहे. तरी तुम्ही शांतपणे ऐकून घ्या ही माझी नम्र विनंती. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. त्यांच्या आईने त्यांना रामायण, महाभारत, भीमाच्या व कृष्णाच्या व शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या. व त्यांनी 11व्या वर्षी तलवारबाजी, दांडपट्टा व घोडस्वार व त्यांना अनेक भाषा अवगत होत्या. त्यांनी 14व्या वर्षी रायरेश्वराच्या देवालयात त्यांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली व अभिषेक केला. त्यांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी झाला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवले. जय हिंद. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचे 2 शब्द सांगण्याचे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. व त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले असे होते.